गव्हर्नमेंट आपण ज्याला म्हणतो ते. आणि परमनंट एक्झिक्युटिव्ह म्हणजे ब्युरोक्रेसी, सिव्हिल सर्व्हिसेस, जो काही परमनंट ब्युरोक्रेसी ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह. बिकॉज इट इज कॉल्ड परमनंट एक्झिक्युटिव्ह कारण एक वेळेस आल्यानंतर ॲट द पर्टिक्युलर एज रिटायर होतात अनलेस डिसिप्लिनरी ॲक्शन घेऊन त्यांचा कारवाई केली असेल व त्यांनी क्विट केलं असेल. पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह नीड्स टू गेट रिइलेक्टेड आफ्टर पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाईम. आणि मग एक्झिक्युटिव्हची जबाबदारी व्हॉट एव्हर हॅज बीन लेजिस्लेटेड अपॉन ही एक्झिक्युटिव्हवर असते. त्या एक्झिक्युटिव्हमधला परमनंट एक्झिक्युटिव्हमधला टॉपमोस्ट जो लेअर आहे दॅट इज डन बाय सिव्हिल सर्व्हिसेस. त्याच्यानंतर पर्टिक्युलर IAS, इफ यू कन्सिडर इंडियन कॉन्स्टिट्यूशन, आपल्या भारतीय राज्यघटनेच्या 311व्या कलमानुसार ऑल इंडिया सर्व्हिसेस आपण क्रिएट केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे ऑटोनॉमी आपल्याला म्हणजे 311, 312 जर आर्टिकल वाचले तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. याच्या मार्फत ह्या पॉलिसी इम्प्लिमेंटेशन होतात. आणि म्हणून दॅट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पिलर्स की सिव्हिल सर्व्हिसेस हे सर्वात महत्त्वाचं ब्युरोक्रेसीमधलं स्थान ऑल इंडिया सर्व्हिसेसला का आहे तर त्याचे ड्युअल रोल आहे. एक एक्झिक्युशनचा, जो की पॉलिसी फ्रेम झाल्यानंतर एक्झिक्यूट करणं, ते लोकांपर्यंत पोहोचणं, जे काही बेनिफिट, जे काही स्कीम्स शासन डिक्लेअर करतं, त्याच्यावरती रिझॉल्व्ह करतं, त्याच्यावरती लॉ पास करतं, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ब्युरोक्रेसीचं असतं थ्रू डिफरंट मेकॅनिझम्स. हा एक भाग झाला. दुसरा भाग टू ॲडवाईज द गव्हर्नमेंट. ज्यावेळेस पॉलिसी तयार होत असते त्यावेळेस ॲडवायझरचा रोल हा ब्युरोक्रेसी असतो. टॉप आय एम टॉकिंग अबाउट टॉप ब्युरोक्रेसी, टॉप सिव्हिल सर्व्हिसेस. म्हणजे तर सेक्रेटरी असतील, सेक्रेटरीचं काम हे त्या मिनिस्ट्रीला, त्या मिनिस्टरला त्या पर्टिक्युलर पॉलिसीबद्दल ॲडवाईज करण्याचं असतं. ज्यावेळेस चर्चा होता, ज्यावेळेस एखादी पॉलिसी बनवायची असते त्यावेळेस तो रोल परफॉर्म केला जातो. ऑफकोर्स त्याच्यामध्ये डिफरन्सेस असू शकतात. ॲडवाईज केल्यानंतर तोच ॲडवाईज मान्य करायला पाहिजे असं काही बंधनकारक नाही. कारण गव्हर्नमेंट ज्यावेळेस डिसिजन घेत असतं तर पॉलिटिकल त्यांनी जे काही प्रॉमिसेस केलेले असतात, लोकांचे जे काही विशेष असतात, बिकॉज देज आर द पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजे तुमच्या विश ज्या आधारे तुम्ही त्यांना निवडून दिले त्या तुम्हाला त्यांना पूर्ण करायचे असतात. म्हणून तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे तुमच्या विचारांचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात. अल्टिमेट कॉल त्यांना घ्यायचं असतं. पण ॲडवाईज करण्याचं काम ब्युरोक्रेसीचं असतं किंवा सिव्हिल सर्व्हिसेस असतं. तो ॲडवायझरी रोल सुद्धा हायर लेवल सिव्हिल सर्व्हंट्सला असतो. म्हणजे हा ड्युअल रोल आहे, एका बाजूला एक्झिक्युशन आणि दुसऱ्या बाजूला ॲडवायझरी. सो इट बिकम्स व्हायटल. आणि म्हणून सिव्हिल सर्व्हिसेस खूप महत्त्वाची आहे. आणि आपण ज्यावेळेस सिव्हिल सर्व्हिसेस बोलतो त्यावेळेस ऑल इंडिया सर्व्हिसेस, सेंट्रल सर्व्हिसेस आणि स्टेट सर्व्हिसेस असं कॅटेगरायझेशन असतं. ऑल इंडिया सर्व्हिसेस ह्या पर्टिक्युलरली आपल्या ज्या आहेत त्या फक्त 3 आहेत. बाकीच्या सेंट्रल म्हणजे IAS असेल, IPS असेल, IFS असेल. बाकीच्या सेंट्रल सर्व्हिसेस आहेत म्हणजे आपण IRS बघतो, कस्टम्स, डिफेन्स, नंबर ऑफ सर्व्हिसेस. आणि मग स्टेट लेवलला वेगळ्या जे सर्व्हिस आपण डेप्युटी कलेक्टर, डिवाइस पासून अनेक वेगळे जे बघतो ते आहेत. तर हायेस्ट इन एग्लियन म्हणजे थोडे कुणाचे चॉईसेस जर वेगळे सोडले, कुणाला IFS आवडतं, कुणाला IPS आवडतं, कुणाला IAS आवडतं,